बातमी सध्या समोर येते। मुलुंडमध्ये डीपी रस्ताच विकासकानं चोरल्याचा आरोप करण्यात आलाय। भाजप आमदार मिहिर कोटेचा तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचलेले आहेत। एका नामांकित विकासकानं चोरी केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। डीपी रोड घटनास्थळाला मिहिर कोटेचा भेट देणार असल्याची ही माहिती आहे। घटनास्थळाच्या पाहणीनंतर ते तक्रार दाखल करणार आहेत। तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय। विकासकानं डीपी रस्ता चोरल्याचा आरोप हा करण्यात आलेला आहे। यासाठी भाजप आमदार मिहिर कोटेचा हे आक्रमक झालेले। तर सध्या या सगळ्या घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मिहिर कोटेचा हे तक्रार दाखल करतील आणि त्यानंतर ते नेमकं काय संबोधन करतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या प्रकरणाची दखल पोलिसांकडून कशा पद्धतीने होते आणि त्याचबरोबर या सगळ्यावर कशा पद्धतीने कारवाई होते हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ही दृश्य सध्या आपण पाहतोय। पोलीस अधिकाऱ्यांशी भाजप आमदार मिहिर कोटेचा हे चर्चा करताय। या सगळ्या प्रकरणाची माहिती ते देत आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दळाकर यांच्याकडून। मनोज, मिहिर कोटेचा हे पोलिसांच्या भेटीला पोहोचले, काय अधिक माहिती? नक्कीच आपण या ठिकाणी भाजपचे आमदार कोटेचा हे मुलुंड पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झालेले आहे। आपण बघितलं मिहिर कोटेचा हे मुलुंडमध्ये डीपी रस्ता चोरीला गेलेला आहे याचा बाबत ते पूर्ण उघडकीस करणार आहे आणि याचा गुन्हा नोंदवण्यासाठी म्हणजे दाखल झालेले आहेत आणि ते पोलीस अधिकारी यांच्याशी आपण विविध संवाद देखील साधत आहेत आणि त्यांना या ठिकाणी पथक देणार आहेत आणि त्यामध्ये ते जे विकासक आहेत त्यांनी या ठिकाणी जो डीपी रोड चोरलेला आहे त्याच्याबाबत तक्रार केली जाणार त्याबाबत काही त्याचा गुन्हा नोंदवून त्याच्यावरती ऍक्शन घेण्याबाबत देखील याबाबत सांगत आहे। मनोज, साधारण किती वेळात मिहिर कोटेचा हे पत्रकारांशी संबोधन करतील? नक्कीच आपण या ठिकाणी पहिला तर मिहिर कोटेचा हे पोलीस स्टेशन मध्ये आलेले आहेत गुन्हा नोंदवण्यासाठी आणि आपण बघू शकता की ते पोलीस अधिकारी यांना पत्र हे देत आहेत आणि त्यांच्यावरती ऍक्शन घेण्यासाठी देखील सांगणार आहेत आणि त्यानंतर त्याच्या जो डीपी रस्ता चोरीला गेलेला आहे त्यांनी जाऊन संपूर्ण रस्ता हा माध्यमांसमोर आहेत आणि त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधणार आहे। संपूर्ण जो प्रकार आहे तो या ठिकाणी उघडकीस आणणार आहे। निश्चित मनोज, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे मुलुंडमध्ये डीपी रस्ताच विकासकानं चोरल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी पोलिसांना या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे। त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे। एका नामांकित विकासकानं चोरी केल्याचा आरोप हा करण्यात आलेला आहे। भाजप आमदार मिहिर कोटेचा हे तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकात पोहोचले। डीपी रोड घटनास्थळाला भेट देऊन मिहिर कोटेचा यांनी ही सगळी तक्रार दाखल केलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आता या सगळ्या प्रकरणी पुढची कारवाई नेमकी कशा पद्धतीने होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मुलुंडमधला डीपी रस्ताच विकासकानं चोरल्याचा आरोप हा करण्यात आलेला आहे। या सगळ्या प्रकरणाचे नेमके धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाची कारवाई नेमकी कशा पद्धतीने केली जाते हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर मुलुंडमधलं हे सगळं प्रकरण आहे। मुलुंडमध्ये डीपी रस्ताच विकासकानं चोरल्याचा आरोप आहे। भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी या सगळ्या संदर्भातली तक्रार दाखल केलेली आहे। अगदी काही वेळातच मिहिर कोटेचा हे संबोधन करतील आणि त्या दरम्यान ते नेमकं काय नेमके मोठे खुलासे करतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। मुलुंड पश्चिम पोलीस स्थानकात मिहिर कोटेचा पोहोचलेले, त्यांच्याकडून पोलीस अधिकाऱ्यांना या सगळ्या तक्रारी संदर्भातलं निवेदन देण्यात आलेलं आहे। या सगळ्या प्रकरणाची दखल पोलिसांकडूनही घेण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणाचा पुढील तपास नेमका कसा होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। ही दृश्य आपण मुलुंड पश्चिम पोलीस स्थानकातली पाहतोय। मुलुंड पश्चिम पोलीस स्थानकात मिहिर कोटेचा हे पोहोचलेले आहेत। अगदी काही वेळातच ते माध्यमांशी संवाद साधतील आणि त्या दरम्यान ते या सगळ्या प्रकरणाचा खुलासा करतील। या सगळ्या प्रकरणी नेमकं मुख्य आरोपी कोण आहे, त्याचबरोबर हे सगळं प्रकरण नेमकं उघडकीस कसं आलं या सगळ्या प्रकरणाचा खुलासा मिहिर कोटेचा यांच्याकडून केला जाईल। विकासकानं डीपी रस्ताच चोरल्याचा आरोप हा करण्यात आलेला आहे। भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी हा आरोप केलेला आहे। तर मिहिर कोटेचांनी या सगळ्या प्रकरणाची दखल घेत पोलीस स्थानकात या सगळ्या प्रकरणात तक्रार ही दाखल केलेली आहे। तर डीपी रस्ता हा नामांकित एका विकासकानं चोरी केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। तर भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी पोलिसात या सगळ्या संदर्भातली तक्रार ही दाखल केलेली आहे। मुलुंड पश्चिम पोलीस स्थानकात मिहिर कोटेचा पोहोचलेत आणि त्यांच्याकडून पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली।
त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचं निवेदन, या सगळ्या प्रकरणाची तक्रार ही मिहिर कोटेचा यांनी पोलिसांकडे हे निवेदन देत तक्रार दाखल केलेली आहे। आता पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास नेमका कशा पद्धतीनं होतो आणि त्याचबरोबर हा जो नामांकित विकासक आहे तो नेमका कोण आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर मिहिर कोटेचा अगदी काही वेळातच ज्यावेळी माध्यमांशी संवाद साधतील त्यावेळी हा नामांकित विकासक नेमका कोण आहे याचा खुलासा त्यांच्याकडून केला जाईल। त्याचबरोबर या विकासकाचे आणखी धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचलेले याचाही खुलासा मिहिर कोटेचा यांच्याकडून केला जाईल। त्यामुळे मिहिर कोटेचा यांच्या या पत्रकार परिषदेकडे माध्यमांशी करणाऱ्या संवादाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। तर मुलुंडमध्ये डीपी रस्ताच विकासकानं चोरल्याचा आरोप मिहिर कोटेचा यांनी केलेला आहे। या संदर्भातली तक्रार मुलुंड पश्चिम पोलीस स्थानकात मिहिर कोटेचा यांनी केलेली आहे। अगदी काही वेळातच मिहिर कोटेचा हे पत्रकारांशी संवाद साधतील। एका नामांकित विकासकानं हा रस्ता चोरी केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। हा नामांकित विकासक नेमका कोण आहे, त्याचे लागेबंधे नेमके कोणाकोणाशी जोडलेले आहेत, या सगळ्याचा खुलासा अगदी काही वेळातच भाजप आमदार मिहिर कोटेचा करतील। काही वेळातच मिहिर कोटेचा हे माध्यमांशी संवाद साधतील। सध्या ते पोलीस अधिकाऱ्यांशी या सगळ्या संदर्भात, या सगळ्या प्रकरणाची माहिती देत पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करताय। कोटेचांनी तक्रार आपली नोंदवलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणाची माहिती त्यांच्याकडून या पोलीस अधिकाऱ्यांना दिली जाते। आता पोलीस अधिकाऱ्यांकडून या सगळ्या प्रकरणाची नेमकी कशा पद्धतीनं चौकशी होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। हा विकासक नेमका कोण आहे, या विकासकानं हा सगळं प्रकरण, हा सगळा घोटाळा नेमका कशा पद्धतीनं केलाय, या सगळ्याचा खुलासा अगदी काही वेळातच होईल। तर भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी पोलिसांमध्ये या सगळ्या संदर्भातली तक्रार दाखल केलेली आहे। मुलुंडमधला हा डीपी रस्ता, या डीपी रस्त्याचं हे सगळं प्रकरण, हा डीपी रस्ताच विकासकानं चोरल्याचा आरोप भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी केलेला आहे। तर भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी पोलिसात या सगळ्या प्रकरणाची तक्रार ही दाखल केलेली आहे। पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांनी या सगळ्या प्रकरणाची माहिती ही पोलीस अधिकाऱ्यांना दिलेली आहे। अगदी काही वेळातच मिहिर कोटेचा हे पत्रकारांशी, माध्यमांशी संवाद साधतील आणि त्या दरम्यान मिहिर कोटेचा आणखी कोणते मोठे गौप्यस्फोट करतात, नेमके कोणते मोठे खुलासे या सगळ्या प्रकरणी करतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर विकासकानं, एका नामांकित विकासकानं हा रस्ता चोरल्याचा आरोप मिहिर कोटेचा यांनी केलेला आहे। भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी पोलिसात या सगळ्या संदर्भातली तक्रार दाखल केली आहे। गणेश सर बूम चालू करा। हो गणेश समोर जरा ना, हे रिजवान बूम नीचे करा। हो गणेश सर बूम थोडंसं खाली करा ना, एक हे रिजवान ठीक आहे, पेपर दाखवून द्या। आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं हा कागद आहे। हां सर तसंच ठेवा, एक मिनिट मोबाईल पाठी आहे थोडंसं। आणि त्यानंतरचा हा कागद आहे। आता हे दोन्ही महानगरपालिकेचे जे कागद आहे ते काय मी तुम्हाला सांगतो। साधारणपणे आपल्याला कोणताही बांधकाम करायचं असेल किंवा काही प्रकल्प करायचा असेल तर आपण महानगरपालिकेमध्ये शुल्क भरून त्या भूखंडाचा डीपी प्लॅन व डीपी रिमार्क आपल्याला हे डीपी प्लॅन आणि डीपी रिमार्क भेटतो। सर्व सेट आहे, चालू करूया। एक मिनिट आज मी आमचे दोन्ही स्थानिक नगरसेवक दीपिका घाग व नील सोमय्या यांना घेऊन मुंबई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिनियर PI यांना एक तक्रार दिली आहे की जनतेचा मालमत्ता असणारा DP रोड हे चोरीला गेलेलं आहे आणि ते आपण शोधावा। आणि मी त्यांना लोकेशनही दिलेलं आहे की बाबा हे कुठे चोरीला गेलेलं आहे, तर हे मुलुंड पश्चिममध्ये
ओबेरॉय विकासकाचा जो लेआउट आहे LBS मार्गवर, तिकडे हा DP रोड होता आणि तो चोरीला गेलेला आहे आणि आपण चोर शोधावा आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि जनतेची मालमत्ता असणारा हा DP रोड हे आम्हाला पूर्ण जनतेला द्यावा आणि महानगरपालिकेला सुपूर्द करावा अशी तक्रार मी दिलेली आहे. आता हे काय आहे मी तुम्हाला सांगतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की एखादा विकास कार्य तुम्हाला करायचं असेल, आता आमची नगरसेविका दीपिका घाग हे निवडून आल्यानंतर हे फर्स्ट टाईम नगरसेवक आहे, माझ्याकडे आली होती की आपल्याला 5 वर्षात किमान 2 नवीन रस्ते माझा वॉर्डात करावा, त्यासाठी आपण मदत करा. आम्ही DP शीट उघडून बसलो. हे असते DP शीट. आता या DP शीटमध्ये आम्हाला एक चांगला जोड रस्ता भेटला की जो तानसा पाईपलाईनवरनं ऑफ पार्क रोड LBS रोडला बायसेक्ट करून तो पुढे ऑफ पार्क रोडपर्यंत मोठा रस्ता जातो. म्हणजे हे चांगलं आहे. ट्रॅफिकची कोंडी कमी करण्यासाठी हे रस्ता आपण केलं पाहिजे. मग ज्यावेळी मी त्या भूखंडाच्या त्या जागावरती गेलो तर मला रोडच दिसेना, जागा पण दिसेना. तर मी बोललो हे DP रोड गेला कुठे? तर DP रोड चोरीला गेलेला आहे. ओबेरॉयचा एक मोठा प्रकल्प आहे आणि तो DP रोड त्या प्रकल्पाचा भाग झालेला आहे. म्हणून मी 2 महिने सर्व फायली काढली, चौकशी केली आणि काल जसं मी तुम्हाला हे दाखवलं की ऑनलाईन शुल्क भरून DP रिमार्क आणि DP प्लॅन काढले. तर आता काल पण महानगरपालिकाची वेबसाईट या प्रेसनंतर जर तुम्ही बघितली आणि स्वतः चेक केली तर हा जो रोड आहे हे तानसा पाईपलाईन आहे आणि हा LBS मार्ग आहे. हा जो रोड आहे तो अजूनही महानगरपालिकेच्या वेबसाईटमध्ये DP रोड दाखवतो. आणि तुमच्याबरोबर मी त्या जागावरती जाणार आहे. तिकडे तुम्ही बघितलं तर तो ओबेरॉय कॉम्प्लेक्सचा भाग आहे आणि तो पब्लिक रोड नाही आहे. आणि म्हणून मी आमचे सिनियर PIंना सांगितलं की रोड चोरीला गेलेला आहे. चोर कोण आहे, चोरीला गेलेली मालमत्ता कुठे आहे याचीही माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही चौकशी करा, गुन्हा दाखल करा आणि हे रोड जो DP रोड आहे तो जनतेची मालमत्ता आहे, ते महानगरपालिकेला सुपूर्द करून तुम्ही द्या, जेणेकरून महानगरपालिका हे लोकांची सेवेसाठी उपलब्ध करून देणार. आता दुसरी बाब बघा कशी आहे. एखादा कॉम्प्लेक्सला OC आल्यानंतर हे DP रोड ज्युरिस्डिक्शन याचा येतो T वॉर्डचा. आता आमचे वॉर्ड ऑफिसर आहेत, त्या वॉर्ड ऑफिसरला त्यांच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये आलेला DP रोड हे अस्तित्वात आहे की नाही, चोरीला गेला की नाही याची काळजी नाही आहे किंवा त्यांना लक्षात नाही आहे. आणि म्हणून मी त्यांनाही पत्र लिहिलेलं आहे की तुमचा ज्युरिस्डिक्शनमधला रोड हे चोरीला गेलेला आहे, जागे व्हा आणि तो रोड मिळवा आणि जनतेची सेवेसाठी त्याचा लोकार्पण करा. आता तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. हे बघा, आम्ही सत्तेत आहोत, मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे आणि म्हणून एखादा विकासक आणि तोही ओबेरॉय सारखा हे एक DP रोड घडून जायचा प्रयत्न जर करत असेल तर माझा कर्तव्य आहे की सर्वप्रथम जनतेची मालमत्ता जनतेला परत मिळवून देण्यासाठी. आता हा विषय माझा मतदारसंघाचा आहे. या सर्व बाबींमध्ये कोणत्याही मंत्री किंवा महापौर याचा रोलच नसतो, कारण हे सर्व परवानग्या IOD, CC, OC हे तर महानगरपालिका देते. आणि गंमताचा भाग बघा, याची IOD, CC आणि OC हे 2024ला झालेली आहे. त्यावेळी तर महापौरच नव्हता.
तर 2024मध्ये हे ज्यावेळी लेआउट CC झाली त्यावेळी हे अपेक्षित होता की हा DP रोड महानगरपालिकेला सुपूर्द करण्यात यावा, पण अद्यापही तो झालेला नाही आहे आणि तो म्हणून मी सांगतो तो चोरीला गेलेला आहे. आणि आमचा निदर्शनात कधी आला, आमची नगरसेविका येऊन माझ्याकडे बसली होती दीपिका घाग, की आम्हाला किमान 2 नवीन रस्ते ट्रॅफिकची कोंडी कमी करण्यासाठी माझा वॉर्डामध्ये आपण करूया आणि साहेब तुम्हाला अनुभव आहे. आणि म्हणून मी ज्यावेळी DP शीट उघडली की कोणकोणते प्रस्तावित DP रोड आहे आणि आपण ते डेव्हलप केले तर ट्रॅफिकची कोंडी कमी होणार, त्याचाच मला हे सापडलं. मी घटनास्थळी गेलो की हे रोड कुठे आहे, तर बघितलं तर तिकडे तर ओबेरॉयचा 60 मंजिली इमारत उभी आहे, तो रोड गायब आहे, बॅरिकेटेड आहे, गेटेड आहे. म्हणून मी सर्व आधी, तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे, मी हव्यात तीर मारत नाही, 2 महिने मी पूर्ण फाईल वाचली आणि मग मला समाधान झाला की निश्चितच हा रोड चोरीला गेलेला आहे आणि याच्यावरती आपण आता गुन्हा दाखल केला पाहिजे. रोड चोरीमध्ये आरोपी आणि सहआरोपी कोण आपण इथे तक्रार कोणाच्या नावाने दिली, आरोपी आणि सहआरोपी? बघा, याच्यात मी यांना चौकशी करून आरोपी शोधण्यासाठी सांगितलंय. जर तुम्ही मला विचारलं तर आरोपी 101% हे सर्व बांधकामामध्ये विकासक असतो. या केसमध्ये विकासक ओबेरॉय रिअल्टी आहे. आणि दुसरा, एखादा विकासक तेवढा तज्ज्ञ नसेल, मी ओबेरॉयला बेनिफिट ऑफ डाऊट देतो की विकासक असूनही त्यांना टेक्निकल जास्त माहिती नसावी, पण त्यांचा जो आर्किटेक्ट आहे, ईज ऑफ डुईंग बिझनेस अंडर, आर्किटेक्ट हे जबाबदार आहे या सर्व बाबींसाठी. तर कुठे नाही तर कुठे विकासक आणि आर्किटेक्ट यासाठी जबाबदार आहे. महापालिकेचे अधिकारी जबाबदारी नाही आहे. मी आधी सांगितलं की एखादी वास्तूला OC आल्यानंतर वॉर्डाचा ज्युरिस्डिक्शन येतो आणि 2 वर्षापासून DP 2034 DCPR 2034 मध्ये हा रस्ता दिसतोय, म्हणून हे वॉर्डाची जबाबदारी आहे की माझा DCPR 2034 मध्ये जो रस्ता दिसतोय ते मला लोकांसाठी लोकार्पण केलं पाहिजे. म्हणून निश्चितच अंशतः वॉर्ड ऑफिसरची पण जबाबदारी आहे. आणि त्याचबरोबर हे प्रश्न बिल्डिंग प्रपोजल व DP विभाग जो महानगरपालिकाचा आहे त्यांनाही उत्तर द्यावं लागेल. कारण बघा, तुम्ही 5 ऑगस्टला पैसे भरले तर ऑनलाईन DP प्लॅन काय बोलतो, हा रोड आहे आणि तो DP रोड आहे, पण आपण आता तिकडे जाणार आहोत आणि तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहणार तिकडे DP रोड नाही आहे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की हे महानगरपालिकाचे काही अधिकारी याचं उत्तर देऊ शकतात आणि विकासक आणि त्याचा आर्किटेक्ट निश्चितच याच्यासाठी जबाबदार आहे. एवढी भली मोठी इमारत त्या ठिकाणी उभी राहत असताना देखील जो BMCच्या प्रोपोज याच्यामध्ये खाली रस्ता दाखवला जातो, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, हे बघा, मी एवढंच सांगू इच्छितो की जे अनुभव येतात की एखादा सर्वात मोठा विकासक असतो त्यासाठी महानगरपालिकेमध्ये वेगळे नियम अटीतटी असतात आणि एक साधारण छोटीशी रिडेव्हलपमेंट करणारा विकासक असतो त्यासाठी वेगळे कायदे नियम कानून अटीतटी असतात. आणि याचा बेस्ट उदाहरण हा विषय आहे की मुंबईचा टोकाचा विकासक ओबेरॉय रिअल्टी, त्याला जसं तुम्ही विचारलं त्याला कायदे नियम लागू होत नाही. म्हणून आज 6 ऑगस्ट सकाळी 10:10 आपण जर आता आपला मोबाईल ओपन केला आणि महानगरपालिकेच्या वेबसाईटमध्ये गेले आणि त्यांचा शुल्क भरला तर तुम्हालाही ही प्रिंटआउट रसीद सकट येणार की आज पण हा DP रोड आहे, पण वास्तव्यात तो नाही आहे. म्हणून मी सांगतोय की DP रोड चोरीला गेलेला आहे आणि मुलुंड पोलीस स्टेशननी गुन्हा दाखल करावा. हे आता चौकशीत माहीत पडेल, कारण हा जो पत्र आहे ते मी यांना तर दिलेलाच आहे, त्यासोबत वॉर्ड ऑफिसरला, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बिल्डिंग प्रपोजल, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर DP
हे सर्वांनाही, आणि जे आपले विभागाचे अतिरिक्त आयुक्त आहेत पूर्व उपनगरे, कारण अल्टिमेटली हा पूर्ण जो झोन आहे तो अतिरिक्त आयुक्त पूर्व उपनगरेचा खाली येतो, त्यांनाही दिलेले आहे की तुमचाही झोनमध्ये चोरी झालेली आहे तर तुमच्याकडनंही अपेक्षा आहे की तुम्ही चौकशी करा. नगरविकास खात्याला तुम्ही तक्रार केली का? नगरविकास मंत्री नाही, नगरविकास खात्याची आणि नगरविकास मंत्र्याची याच्यात काय रोलच नाही आहे. तुम्हाला समजून घ्यावं लागेल, ही सर्व परवानग्या नगरविकास विभाग यांनी DCPR बनवला. DCPRमध्ये काही तुम्हाला बदल करायची असेल तर ते कमिशनरला नगरविकास खात्याला लिहावं लागतं, कारणं द्यावं लागतं. एखादा DP रिझर्वेशन जर बदली करायचा असेल तर त्याची लांबलचक प्रक्रिया आहे. तर नगरविकास खात्याला आजपर्यंत कोणी काही सांगितलंच नाही आहे किंवा एक साधा पत्रही महानगरपालिकेद्वारा लिहिण्यात आलेलं नाही आहे की हा DP रोड आता आम्हाला डिलीट करायचा आहे. सर, भूखंडाला घेऊन पाहिलेलं तर आदित्य ठाकरेंनी आरोप केलेले आहेत, जुहू आणि अंधेरीमध्ये जागा आहे 16 एकर, कुठल्या तरी SVKM संस्थेला दिलेले आहे, कुठे भाजपला जाते की काही जागा त्यासंदर्भात पत्र देवेंद्र फडणवीसला देखील दिले आहे. पाहिलेलं जात आहे जागेचा वाद निर्माण. हे बघा, तो विषय काय मला माहीत नाही आहे, तो जुहूचा विषय. माझे गेले 8-10 दिवस मला आपल्यासमोर ही सर्व चोरीची प्रकार घेऊन यायची होती, तर मी तर पूर्ण माझा मतदारसंघात कशा प्रकारे एक DP रोड एका मोठ्या विकासकांनी चोरी केलेला आहे, मी ते स्टडी आणि माझा होमवर्कमध्ये व्यस्त होतो. तुम्ही जे विषय म्हणतात ते मला माहीत नाही. सर, पाहिलं तर गुंडी गुढ्यावरून आता राजकारण सुरू झालेलं आहे. संजय राऊतांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस असतील, मोदी, अमित शाह यांना गुंगा गुड्डा असं म्हणतात. हे बघा, ते रोज सकाळी काय म्हणतात मी तर ऐकत पण नाही, कारण मला ते क्रिमिनल वेस्ट ऑफ टाईम वाटतो आणि जे मी ऐकलं नाही त्याच्यावरती भाष्य करणार नाही. आणि जे काँग्रेस अध्यक्ष महाराष्ट्राचे सकपाळ जे बोलले त्याचं उत्तर आमचे पक्षाचे प्रवक्त्यांनी दिलेलं आहे. माझा एवढंच निवेदन आहे, आपल्याला विनंती आहे की मुलुंडमध्ये झालेली रस्ते चोरीबाबत तुम्ही मला प्रश्न विचारा. धन्यवाद. आपण त्या घटनास्थळी जाऊया. हे कुठे मी तुम्हाला सांगतो, मी गाडी घेतो, मी गाडीचं नियोजन पण केलं आहे. तुम्हाला यायचं असेल तर हे LBS रोड का जो पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचा, त्यापासून 10 मीटरच पुढे भांडूप दिशेमध्ये आपण गेलो तर तिकडेच आहे. आपल्या गाडी मागे आमची गाडी. हो, आणि तिकडे इतर तुम्ही प्रश्न विचारा. तर मिहिर कोटेचा यांनी माध्यमांना सर्व पुरावे हे दाखवलेले आहेत. विकासक ओबेरॉय यांनी हा रस्ता चोरल्याचा आरोप हा करण्यात आलेला आहे. तर स्थानिक नगरसेवकांनी या संदर्भातली माहिती दिली. ओबेरॉय बिल्डर यांनी प्रकल्पासाठी रस्ता चोरल्याचा आरोप मिहिर कोटेचा यांनी केलेला आहे. रस्ता परत मिळावा, पोलिसांना कारवाई करण्याची विनंती भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी केलेली आहे. तर जनतेची मालमत्ता जनतेला परत मिळवून देणं हे कर्तव्य असल्याचं मिहिर कोटेचा यांनी म्हटलेलं आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी DP रस्त्याची आवश्यकता आहे आणि ज्यावेळी या रस्त्या संदर्भातला आढावा घेण्यात आला त्यावेळी हे सगळं प्रकरण उघडकीस आलं. आता भाजप आमदार मिहिर कोटेचा हे या घटनास्थळी पाहणी करण्यासाठी रवाना होत आहेत. तर ज्यावेळी ह्या सगळ्या घटनास्थळावरती हा रस्ता ओबेरॉय इमारतीचा भाग झाल्याचा आरोप हा मिहिर कोटेचा यांनी केलेला आहे. ते सध्या या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी चाललेले पालिकेचे अधिकारीही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात असंही मिहिर कोटेचा यांनी म्हटलेलं आहे. DP रोड कागदावर आहे, वास्तवात मात्र नाही. याच सगळ्या आरोपांची पाहणी करण्यासाठी, या सगळ्या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी भाजप आमदार मिहिर कोटेचा हे रवाना झालेले आहेत. तर विकासक ओबेरॉय यांनी रस्ता चोरल्याचा आरोप हा करण्यात आलेला आहे. या संदर्भातलं निवेदन मिहिर कोटेचा यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिलंय. हो, आज मी आमचे दोन्ही स्थानिक नगरसेवक दीपिका घाग व नील सोमय्या यांना घेऊन मुंबई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सीनियर PI यांना एक तक्रार दिली आहे की जनतेचा मालमत्ता असणारा DP रोड हे चोरीला गेलेलं आहे आणि ते आपण शोधावा. आणि मी त्यांना लोकेशनही दिलेलं आहे की बाबा हे कुठे चोरीला गेलेलं आहे. तर हे मुलुंड पश्चिममध्ये ओबेरॉय विकासकाचा जो लेआउट आहे LBS मार्गवर, तिकडे हा DP रोड होता आणि तो चोरीला गेलेला आहे आणि आपण चोर शोधावा
आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि जनतेची मालमत्ता असणारा हा DP रोड हे आम्हाला पूर्ण जनतेला द्यावा आणि महानगरपालिकेला सुपूर्द करावा अशी तक्रार मी दिलेली आहे. तर या संदर्भातली तक्रार ही पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी दिलेली आहे. ओबेरॉय बिल्डर यांनी या प्रकल्पासाठी रस्ता चोरल्याचा आरोप मिहिर कोटेचा यांनी केलेला आहे. रस्ता परत मिळावा अशी मागणीही भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी केली आहे. सध्या ही दृश्य आपण पाहतोय. भाजप आमदार मिहिर कोटेचा हे घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी रवाना झालेले आहेत. स्थानिक नगरसेवकांनी या संदर्भातली माहिती दिली. वाहतूक कोंडी कमी